रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला जो वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे औषधी उपाय, तांत्रिक माहिती, नुकसे, काही कल्प अशी आपल्या चॅनलवरनं घरगुती तुमच्या जीवन उपयोगी माहिती मी देण्याचा प्रयत्न करत आहे. मग ती कधी परंपरेने चालत आलेली असो, कधी पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेली असो, गुरुमुखातून मिळालेली असो, वैज्ञानिकडून माहिती मिळालेली असो, ती सर्व माहिती मी एकत्र गोळा करून आपल्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करत आहे. जनहित जनकल्याणासाठी, जगाच्या कल्याण, संतांच्या प्रती, देहकष्ट होती परोपकारासाठी. संत वचनाप्रमाणे मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याने सत्कर्म करावे. कमीत कमी त्याला चांगले कर्म करता आले नाही तर नका करू, पण वाईट तरी करू नका. तर बघा, मी तुम्हाला आज एकदम एक जबरदस्त असा उपाय सांगत आहे. हा उपाय आपण केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतात, काय काय होतात, काही असे ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथामध्ये मी तुम्हाला त्याचा पुरावा सुद्धा देणार आहे आणि माहिती सुद्धा सांगणार आहे. तुम्हाला मी आज एक अशी जबरदस्त हळदीची माहिती देणार आहे की हळद किती प्रकारची हळदी आहे ती. तर हळदींचे अनेक प्रकार आहेत ती. त्यापैकी आपल्याला मी जी हळद सांगणार आहे त्याच्या आधी उपाय सांगतो आणि मग ती हळद सांगतो. तर बघा, ती हळदीचा कल्प कसा करायचा आहे तो कल्प इथं मी तुम्हाला दाखवत आहे. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे ओली हळद. बघा, इथं फोटो दाखवतो. ओली हळद घ्यायची आहे. ओली हळद घेऊन तिचे काय करायचे, ते छोटे छोटे तुकडे करायचे. ते तुकडे करून ती हळद सावलीमध्ये सुकवायची आहे, उन्हामध्ये सुकवायची नाही. तर हळदीचे तुकडे करून सावलीमध्ये सुकवून, खलबत्यामध्ये कुटून आणि कपड्यानं गाळून ती हळद तयार करायची आहे. तयार करून काचेच्या बरणीमध्ये ठेवायची आहे. तिचा उपयोग पुढे तुम्हाला ग्रंथाच्या आधारे सांगत आहे. बघा, तर हळदी याला काय म्हणतात? हरिद्राकल्प. तर हा हरिद्राकल्प कसा करायचा, काय करायचा याची माहिती तुम्हाला मी इथं बघा याचा काय करतोय, इथं तुम्हाला ग्रंथामधला फोटो देतो. तो फोटो मी तुम्हाला इथं वाचून दाखवतोय. मित्रांनो, तुम्हाला हरिद्राकल्प कसा बनवायचा, कसा करायचा आणि कसा खायचा आणि त्याचे पथ्य, उपयोग सगळी माहिती मी तुम्हाला इथं देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर तुम्हाला इथं फोटो दाखवून मी माहिती दाखवण्यास सुरुवात करत आहे. कृष्ण हरिद्राकल्प याचं नाव आहे, कृष्ण हरिद्राकल्प. तर याचा उपयोग कसा करायचा तो सांगतो, ऐका. ओले हळद आणून सुकवून तिचे चूर्ण करावे व ते कोरड्या भांड्यामध्ये ठेवावे. कोरड्या भांड्यात किंवा बरणीमध्ये ठेवावे. गाईच्या दुधाबरोबर ते प्याले असता शोधन करते. गाईच्या दुधाबरोबर पेले तर शोधन करते. 7 दिवसापर्यंत त्याचे सेवन केल्याने कुक्षीमधील रोग नाश पावतात. ऊन पाण्याबरोबर ते 7 दिवस घेतले असता मनुष्य वीर्यवान होतो. साळीचा भात दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर खावा व 4 मासे हळदीचे चूर्ण मधाबरोबर रोज सेवन करावे. इथं लक्षपूर्वक ऐका. आपल्याला हे पुढचे उपयोग करायचे असेल तर फक्त दूध भात किंवा तूप भातावरच राहून हा उपयोग करावा. त्यासाठी तुम्हाला दुसरं कुठलंही अन्न खायचं नाही. जोपर्यंत तो उपयोग करचाल तोपर्यंत फक्त दूध भात किंवा तूप भात खावा. तर बघा, 4 चमचे हळदीचे चूर्ण मधाबरोबर रोज घेत जावे. याप्रमाणे 1 महिना केले असता चंद्रासारखी कांती होते. 2 महिने सेवन केले असता कमलासारखी प्रभा होते. 3 महिन्यांनी पित्ताचा पूर्ण नाश होतो. 4 महिन्यांनी ज्वरादिकांपासून मुक्त होतो व 5 महिने सेवन केल्याने स्थिर यौवन प्राप्त होते. 6व्या महिन्यात सूर्यासारखी कांती होते. 7व्या व 8व्या महिन्यात प्रसन्न अंतकरणाचा होऊन फार दूरचे ऐकू येते व 9व्या महिन्यात 100 स्त्रिया भोगण्याचे सामर्थ्य येते. 10 महिने सेवन केल्याने अनेक शस्त्रे जाणणारा होतो. 11व्या महिन्यात तो मनुष्य सर्वज्ञ होतो. तर असा या हरिद्राकल्पाचा उपयोग आहे. तर बघा, असा या हरिद्राकल्पाचा उपयोग मी आपल्याला सांगितला आहे. तर असा हा हरिद्राकल्पाचा उपयोग करायचा आहे. परंतु हे पुढचे उपयोग करत असताना तुम्हाला फक्त दूध भात किंवा तूप भात खायचा आहे. चला, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करून ठेवा. ही माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.